मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवणी जामगा येथील 21 साखर कारखान्याला हरित लवादाने जे आहे ते दणका दिला आहे। या कारखान्याने जे आहे ते प्रदूषण नियामक मंडळाने ठरवून दिलेले नियम व अटी याचं उल्लंघन केल्याचा आरोप याच्यावर होता। त्याचबरोबर या कारखान्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना सुद्धा प्रचंड प्रमाणात मोठं नुकसान झालं होतं आणि या सगळ्या शेतकऱ्यांनी जे आहे ते या कारखान्याच्या विरोधात 2023 साली हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर हरित लवादाने जे आहे ते या कारखान्याच्या विरोधात दंड लावला। आपल्यासोबत जे आहे ते प्राध्यापक मनोहर धोंडे सर आहेत। सर, काय सांगाल, तुमच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं, याचिका दाखल करण्यात आली होती, अखेर शेतकऱ्याच्या लढाईला यश मिळाले, नेमका सगळा प्रकार काय होता? 21 शुगर फॅक्टरी युनिट नंबर 3 शिवणी जामगा तालुका लोहा जिल्हा नांदेड हा कारखाना माजी मंत्री अमित भैया देशमुख यांचा आहे। पण हा कारभार बघणारा व्हाईस चेअरमन विजय देशमुख आहे। हा विजय देशमुख व्यक्ती हा फ्रॉडी व्यक्ती आहे। त्यांनी अमित देशमुखांना फसवलं आणि शेतकऱ्यांना फसवलं। मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण या कारखान्यातून होऊन शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत होतं। जनावरं मरण्यापर्यंत, विहिरीचं बोरचं पाणी खराब होण्यापर्यंत आणि काजळी पडून, चिमणीतली राख पडून शेतकऱ्यांचं पिकाचं प्रचंड मोठं नुकसान होत होतं। पण हे शेतकरी तक्रार केल्यानंतरही प्रशासन दखल घेत नव्हतं आणि म्हणून हे सर्व शेतकरी माझ्याकडे आले। मी सुद्धा जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा इतर लोक असतील किंवा कारखान्याचे मालक असतील यांना बोलल्यानंतरही दखल घेतली गेली नाही आणि म्हणून आम्ही सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून 21 शुगर फॅक्टरीच्या बाधित शेतकऱ्यांची कृती समिती केली आणि त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर, मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनही केले। तेव्हाचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे सुद्धा मी यांचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटवलं आणि कारवाई करण्यासाठीची विनंती केली, परंतु कारवाई होऊ शकली नाही। म्हणून 2023 मध्ये राष्ट्रीय हरित लवादामध्ये आम्ही याचिका क्रमांक 113/2023 दाखल केली आणि त्या याचिकेचा निकाल हा 30 एप्रिल 2025ला आलेला आहे। या निकालाप्रमाणे नुकसान शेतकऱ्यांचं झालं हे सिद्ध झालंय आणि जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण झालेलं आहे हे पण कोर्टाने सिद्ध केलंय। त्या जलप्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळं कारखान्याला 1,13,40,000 रुपयाचा दंड माननीय कोर्टाने ठोठावलाय आणि हा दंड 2 महिन्याच्या आत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करावा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने 6 महिन्याच्या आत हा निधी खर्च करून प्रदूषणाचं नियंत्रण करावं असे आदेश दिलेत। आणि जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना 1 वर्षाच्या नुकसानीपोटी 55 लाख रुपयाचं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत। ही रक्कम सुद्धा कारखान्याने 2 महिन्याच्या आत जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करावी आणि ती जिल्हाधिकाऱ्यांनी 11 शेतकऱ्यांना वाटप करावी अशा प्रकारचे आदेश दिलेत। तेव्हा 2023 मध्ये असा प्रकार झाल्यानंतर हा निकाल आलाय, परंतु कारखान्याचा विजय देशमुख हा एवढा मगरूर आहे की त्यांनी कुठलीही त्याची दखल घेतली नाही। 2024 मध्ये 2025 मध्ये याहीपेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्यांचं प्रदूषणातून झालंय। तक्रारी दिल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही, म्हणून हा 1 वर्षाचं 55 लाखाचं नुकसान भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टाच्या पातळीचे जे कोर्ट आहे राष्ट्रीय हरित लवाद त्यांनी आदेश दिलेले आहेत। उर्वरित 2 वर्षाचं नुकसान भरपाई आणि भविष्यामध्ये होणाऱ्या नुकसानीची काळजी ही घेण्यासाठी नवी याचिका पुन्हा शेतकऱ्यांच्या वतीनं दाखल केली जाणार आहे आणि हेच मूळ शेतकरी आहेत ज्यांनी त्या साखर कारखान्याला यांची मूळ मालकीची जमीन दिलेली आहे, परंतु जमीनदार शेतकऱ्यांनी दिलेली जमीन असतानाही त्यांच्याही मागणीकडं मगरुरीतून, दंडेलशाहीतून शेतकऱ्याला धमकावणं किंवा कर्मचाऱ्यांना धमकावणं या पद्धतीने विजय देशमुखनी गुंडागर्दी करायचा प्रयत्न केला। हा 1 वर्षाचा निकाल आहे। आणखी 2 वर्षाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या कारखान्याला दिल्या त्या उद्देशासाठी वापरली जात नाही, म्हणून कायद्याने ही जमीन त्या शेतकऱ्याला परत मिळावी, कारखान्याकडे जमीन राहू नये अशी याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाखल करणार आहोत। सर, तुम्ही आता विजय देशमुख यांचा उल्लेख केलाय, शेतकऱ्यांना त्यांनी धमकावलं असा आरोप सुद्धा केलाय, त्यात अमित देशमुख यांनी हस्तक्षेप केला नाही का आणि तुम्ही त्याच्यासोबत काही बोललेत का? बघा, विजय देशमुखांचा विषय जेव्हा अमित देशमुखांना मी स्वतः बोललो तेव्हा अमित देशमुखांनी अत्यंत नम्रपणे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हे मान्य केलं। ते माझ्याशी बोलले आणि त्यांनी त्यांचा प्रतिनिधी अभय सोळुंके नावाचा त्यांचा प्रतिनिधी माझ्याकडे
शेतकऱ्यांची आणि यांची बसून तडजोड घडवण्यासाठी पाठवला होता. परंतु विजय देशमुखांनी अशी भूमिका घेतली की 10 लाखापेक्षा 1 रुपया सुद्धा आम्ही नुकसान भरपाई देणार नाही. शेतकरी शेवटी 30 लाख नुकसान भरपाई द्या, 101 एकर जमिनीचं नुकसान आहे. एका वर्षाचं जे नुकसान आहे ते 30 लाख दिले तरी शेतकरी मिटवायला तयार होते, पण हा 10 लाखाच्या वर 1 रुपया बी देत नाही असं म्हणाला आणि म्हणून प्रकरण हरित लवादात गेलं. त्याचा निकाल या ठिकाणी आलेला आहे. मला असं वाटतं अमित देशमुखांनाही विजय देशमुखांनी फसवलंय, खोटी माहिती दिली आणि शेतकऱ्यांचीही लुबाडणूक केली. म्हणून विजय देशमुखाच्या माध्यमातून अमित देशमुखांना हा मोठा झटका आहे. आता तरी त्यांचे डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांच्या बाजूनी कारखान्याचं जे काही प्रदूषण होते ते थांबवण्यासाठी स्वतः अमित देशमुखांनी पुढाकार घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. आपल्यासोबत याचिकाकर्ते शेतकरी आहेत. काय सांगाल, काय नाव आहे? 2023 साली तुम्ही याचिका दाखल केली होती, 2 वर्ष झाले ते लढा दिलाय, आता निर्णय आलाय, काय भावना आहे? काय नुकसान झालं होतं? माझं नाव कपिल बोमनाळे, मी मुख्य याचिकाकर्ता आहे. 2023 नाही 2019 पासून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. खूप वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आपले पत्र दिले, निवेदनं दिली संबंधित विभागांशी, कोणीही काही ॲक्शन घेतली नाही. जेव्हा 2023ला ह्यांनी कारखाना घेतला त्यावेळेस पण आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केला, पण जे संबंधित विभागाचे अधिकारी होते कोणी आर्थिक हितसंबंध जपासण्यासाठी तर कोणी घाबरून या आमच्या प्रकरणाची दखल घेतली नाही. आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं 101 आम्ही लागून बाँड्री आहोत, पण 4 गावच्या शिवाराचं नुकसान आहे. काही लोकांना आम्ही बाँड्री आहोत, आमच्याकडे करो किंवा मरो एवढीच उरलं होतं. त्याच्यामुळं आम्ही हे मान्य धोंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे हरित लवादामध्ये केस दाखल केली आणि त्याचा रिझल्ट आज आलेला आहे. त्यामध्ये 1,13,00,000 सरांनी सांगल्याप्रमाणे त्यांना दंड लागलेला आहे आणि 55 लाख शेतकऱ्यांना आलेले आहेत. पण नुकसान हे 5 वर्षाचं 55 लाखापेक्षा जास्त झालेलं आहे. जवळपास 2 ते 2.25 कोटीचं नुकसान झालेलं आहे. 101 एकरचं आमचं तेवढंच 11 शेतकऱ्यांचं. तर हे जे निकाल आला हे याच्यावरून हे सिद्ध झालं की कायदा हा कोणाचा नाही, कायदा कायद्याच्या ठिकाणीच काम करतो आणि हे आम्हाला न्याय मिळालेला आहे. त्यामुळे मी हरित लवादाचे आभार व्यक्त करतो आणि आमचे जे विद्वान वकील दत्तात्रय देवळे यांनी चांगल्या प्रकारे हे केलं. आता मला सांगा, आता जे ते एका वर्षाची नुकसान भरपाई मिळाली, आता तुम्ही समाधानी आहेत का? पुढे नाही पुढे आमची लढाई चालूच राहणार. एका वर्षाचं नुकसान तर झाले ना, ते तर मान्य करायला दंड लागला, त्याचा आम्हाला आमच्याशी काय संबंध? त्यांनी चुका केला, दंड लागला, पण आमचं नुकसान 5 वर्षात झाले आणि मागल्या गाळप हंगाम 24-25 मध्ये गाळप क्षमता वाढल्यामुळे तिथं कुठलेही पॉल्युशन कंट्रोल सिस्टम नाही त्यांच्याकडे. तरी पण जे नुकसान झाले त्याची आम्हाला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आम्ही हे करणार. आणि आणखी जर वेळ पडली तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये PIL पब्लिक इंटरेस्ट लिगेशन म्हणून याचिका आम्ही दाखल करणार मान्य धोंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आम्ही जिंकू, जसं आता जिंकलो तर पुढेही जिंकू, आम्हाला आत्मविश्वास आहे. आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत. काका, काय नाव आहे तुमचं? काय नुकसान झालं होतं? मधुकर भीमराव भालके, जामगाव शिवणी येथील कारखान्याच्या जवळ मी शेतकरी आहे. माझं आतोनात नुकसान झाले, पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. तुमचं काय झालं होतं? माझं कापूस गेला, हळद गेली, ऊस थोडा फार होता ते बी ती राग पडून खराब झालेला आहे. बाकी माळव येत नाही ना, काहीच येत नाही. पाण्याचा प्यायचा ताप आहे, विहिरीला पाणी येते प्रदूषणचं. मग आम्ही या सरसकट गेलतो, बुवा म्हणलं आमच्या केसचं काय नाही सांगा म्हणून त्या अमित देशमुखला, आपल्या विजय देशमुखला बोललो. विजय देशमुख साहेब म्हणजे काही नुकसान मिळू शकत नाही, तुमच्या परीने काय व्हायचे ते तुम्ही करू शकता. म्हणून आम्ही मग त्या जे कारखान्याच्या संदर्भामध्ये 2019 पासून आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. मग आम्ही मागणी करायला गेलं तर तुम्हाला काही मिळू शकत नाही, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचे करू शकता. आम्ही नवसानं हे कारखाना मागितला आणि आमच्या मुळावर आला. आम्ही काही जमीन द्यायला तयार नव्हतो. संभाजी पवारला आम्ही जमिनी दिल्या होत्या, मागून त्या अभिजित पाटलानं जमिनी घेतल्या. अभिजित पाटलानं सुद्धा 5 कोटी रुपये ठेवून घेतले होते आमच्या कारखान्याचे शेतकऱ्याला देण्यासाठी नुकसान भरपाई. त्यानंही दिलं नाही. पुन्हा मग ह्या विजय देशमुखनं घेतले, त्यानंही आम्हाला दिले नाही. म्हणून आमचं हे आता आम्ही काहीतरी पोटासाठी सरांकडे गेलो, सरनं आमची दखल घेतली. म्हणून आम्ही हरित लवादाकडे आमची केस दाखल झाली. दाखल होऊन आमच्यासारखा न्याय मिळालेला आहे. आणखी आम्ही ते बंद ठेवणार नाही, पुढे सुद्धा चालू करणार आहोत. आम्ही जमिनी पाहिजे दावे सुद्धा देणार आहात. काही चोरून बोलायचं नाही ना, का नाही, डायरेक्ट आमची भूमिका आहे, मरो किंवा वाचो. आम्ही एकच निर्णय घेतलेला आहे. एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो. आपण बघतोय शेतकरी होते, खरं तर यांनी त्या कारखान्यासाठी जमिनी दिल्या होत्या, मात्र त्याच कारखान्याचा त्रास त्यांना होतोय आणि आमची जमीन आम्हाला मिळाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. मग काय नाव आहे तुमचं? काय नुकसान झालंय? दामोदर लक्ष्मणराव जामगे, शिवणी शेतकरी. माझी नुकसान कापसाची, सोयाबीनची, हळदीची नुकसान झालेली आहे. अशी नुकसान झाली की 2019 पासून ते आम्ही बरेच वेळास गेलो विजय देशमुखकडे. विजय देशमुख आम्हाला घेण्यास तयार नव्हता.
तरी आम्ही मग आता काय करावं म्हणून आम्ही सरकडे गेलो. सरनं आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाखाली आम्ही सरच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी एकजुटी झालो. एकजूट करून आम्ही केस कोर्टामध्ये दाखल केली. दाखल केल्यामुळं आम्हाला कोर्टाने 55 लाख भरपाई मिळून देणगी हे जाहीर केलं. तरी आमची याच्यावर समाधान नाही. आमचे भरपूर नुकसान झालेले आहे. माझी स्वतःची 2 गायी मेल्यात त्या पाण्यामुळं. पुन्हा एक गाय गावली म्हणजे त्या गायीची 1 लाखाची गाय होती म्हणजे एक गाय. एवढ्या नुकसान झालं. एका शेतकऱ्याच्या म्हशी मेल्यात. असे बरेच जनावरचे गावले तरी हे घेण्यास तयार नाहीत. म्हणून आता आम्हाला हे नाही इलाज आणि ह्या समोर जावं लागेल. असं तुमचं काय नाव आहे? जवळपास असा किती शेतकऱ्याला त्रास आहे? माझं नाव गंगाधर शशिराव बोमनाळे. माझी जमीन कारखान्यात दिलेली आहे. 2019 पासून कारखान्याची राख आमच्या शेतामध्ये असं माणूस जेवता सुद्धा येत नाही, एवढी राख पडती. तरी मग आम्ही विजय देशमुखकडे गेल्यानंतर ते तुम्ही बघा आम्हाला काय करायचं ते. मग आम्ही सरकडे गेलो. असं तुमची जमीन 2019 साली कारखान्यात गेली. तुमच्या जमिनीजवळ कारखाना झाला. आता या कारखान्याचा किती लोकांना त्रास होतोय? कारखान्यात त्रास 4 गावच्या लोकांना होला. पूर्ण गावाला होते. गावात तर होते, बहुतांच्या लोकांना सुद्धा होते. शेवडी सायळ असे जवळचे. निश्चित आपण बघतो हे सगळे बाधित शेतकरी होते ज्यांनी 21 साखर कारखान्याच्या विरोधात हरित लवादाकडे तक्रार केली होती, याचिका केली होती. अखेर त्या याचिकेवर निर्णय आला. शेतकऱ्याच्या बाजून तो निर्णय लागला. कारखान्यासोबत दंड लावलाय. मात्र गेल्या 5 वर्षाचं आमचं नुकसान झालंय. 1 वर्षाची केवळ आम्हाला नुकसान भरपाई मिळते. म्हणून आम्ही पुन्हा सुद्धा हरित लवादात जाऊ असा इशारा सुद्धा या शेतकऱ्यांनी दिलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, लोहा, नांदेड. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.